आपल्या सर्वांचे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकवार हार्दिक स्वागत आहे आणि देवाचे उपकार मानत आहोत की पुन्हा एकवार आपल्याला त्याच्या सानिध्यामध्ये येण्याची संधी देवाने आपल्याला दिलेली आहे। मी आपल्या सर्वांचे आभारी आहे कारण की प्रत्येक आठवडे तुम्ही ह्या ठिकाणी न चुकता वेळेवरती येत आहात आणि देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवण्यासाठी तुम्ही इच्छा दर्शवली, म्हणून देव तुम्हा सर्वांस आशीर्वाद देव। आज पुन्हा एक वार आपण देवाच्या वचनामधून महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत आणि माझी कळकळीची नागराची विनंती आहे की आपण देवाचा जो मानना आहे, देवाचा आशीर्वाद जो आहे, त्या आशीर्वादाचा आपण सर्वांनी अनुभव घ्यावा। फक्त ज्ञान ह्या ठिकाणी घेण्यासाठी आपण येत नाही, तर ह्या ठिकाणी देवाच्या वचनाचा अनुभव आपल्याला घडावा, देवाचा अनुभव घडावा, जेणेकरून आपलं चारित्र्य बदलेल। अशा प्रकारचा प्रयत्न आपण सदोदित केला पाहिजे। आणि म्हणून आजचं वचन किंवा आजचा अभ्यासक्रम जो आहे तो पुढे चालवण्यासाठी आपण देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला मार्गदर्शन करावे। प्रार्थना करूया। सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो की तू आमच्या आयुष्यामध्ये आहेस आणि परमेश्वरा आज आम्ही तुझ्या चरणी आलेलो आहोत। आमच्या पापाची दयनीय कृपेने क्षमा कर, शुद्ध अंतकरण, शुद्ध विचार दे परमेश्वरा, आणि शेवटपर्यंत तुझ्याच सत्यात आमची वाढ व्हावी आणि तुझ्याच सत्यानुसार परमेश्वरा आम्ही आयुष्य व्यतीत करावं असं तुझ्या दयनीय कृपेने होऊ दे। काय मागावं माहीत नाही परमेश्वरा, पण सर्व गरजा पुरवणारा तू देव आहेस। आज आमची गरज हीच आहे की आम्ही सत्य जरी शिकत असलो तर ते ज्ञानासाठी फक्त नाही, तर आम्हाला त्याचा अनुभव घडावा म्हणून। कारण की परमेश्वरा, सत्य जर आमच्या अंतकरणामध्ये येईल, सत्याचा जर आम्हाला अनुभव घडेल, तर आम्हाला तुझा अनुभव घडेल आणि आम्हाला तू किती शक्तिशाली आहेस, तू किती प्रेमळ आहेस, तुझं वात्सल्य किती सखोल आहे, या सर्व गोष्टीचा अनुभव आम्हाला घडेल आणि परमेश्वरा तुझ्यावरती विश्वास ठेवणं आम्हाला सोपं जाईल। म्हणून प्रार्थना विनंती करतो आहोत की आमच्या सर्वांसाठी तू राहा। आजचं वचन, आजचा अभ्यासक्रम, आजचं अध्ययन आशीर्वादित करून परमेश्वरा आम्हाला सार्वकालिक जीवनाची वाटचाल करण्यासाठी मदत कर। नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तो आहे। आपण महत्वाचे विषय हाताळत आहोत आणि विशेष करून तत्व क्रमांक 19, ज्याच्यामध्ये आपण आज्ञेविषयी शिकत आहोत, बरोबर आहे। तर 5 मिनिटं फक्त उजळणी करूया आणि आपण पुढे जाऊया, पाहूया की आपल्या सर्वांना किती पाठिंबाच्या गोष्टी आठवतात। बर, कोण मला वचन सांगेल ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे की देवाच्याही आज्ञा आहेत आणि मोशेच्याही आज्ञा आहेत, अशा कोणत्या वचनामध्ये लिहिलेलं आहे? अनुवाद 4, अनुवाद 4, 13 आणि 14 आठवतं का? मोशेच्या आज्ञा आणि देवाच्या आज्ञा, त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या त्या आज्ञा पाहिल्या, बरोबर। आणखी कुठे? ज्या ठिकाणी मोशेच्या पण आज्ञा लिहिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की देवाच्या आज्ञा पण आहेत। विसरून चालणार नाही। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तर तुम्ही काय करा, तुम्हाला उत्तर माहित पाहिजे। कारण की विश्वास कसा आहे, देवाच्या वचनातून विश्वास येतो। देवाचं वचन जर माहित नसेल किंवा आठवत नसेल तर विश्वास डगमगेल। म्हणून काय करायचं, जेवढं तंतोतंत देवाचं वचन आपल्याला माहित करता येईल किंवा स्मरणशक्ती आपली ताजीतवानी ठेवता येईल, तेवढं प्रयत्नशील असलं पाहिजे। दानिएलचा 9वा अध्याय क्लू दिलेला आहे, सांगा कुठे लिहिले? मोशेच्या आज्ञा आणि देवाच्या आज्ञाविषयी दानिएल 9:11। बर, आणखी कुठे लिहिलेलं आहे? नाही, ते मोशेच्या विषयी लिहिलेलं आहे। मला दोन्ही गोष्टी पाहिजेत, देवाच्या आज्ञेविषयी नमूद केलेलं पाहिजे आणि मोशेच्या आज्ञेविषयी पण नमूद केलेलं पाहिजे, एका किंवा दोन वचनामध्ये।
दुसरे राजे उत्तर दिलेलं आहे अर्ध, बाकीच उत्तर द्या. दुसरे राजे बरोबर का? दुसरे राजे कुठं आहे? लिहून घेतलं का? कृपा करून लिहून घेत चला, कारण की का ह्या गोष्टी आठवण्यासारख्या नाहीत. आपण ह्या गोष्टी आठवून ठेवल्या पाहिजेत. दुसरे राजाचा 21वा अध्याय बरोबर आहे का? सांगा मला उत्तर. आणि पुढे 8वं वचन बरोबर आहे का? वाचा. 21:8 मी त्या ज्या आज्ञा दिल्या होत्या, हा, मी ज्या त्यांना आज्ञा दिल्या होत्या, म्हणजे थोडक्यात काय? 10 आज्ञा. आणि माझ्या मोशे म्हणजे सेवक माझा मोशे जो आहे त्याच्या आज्ञा. हा, बर. म्हणजे दोन्ही गोष्टींविषयी नमूद केलेलं आहे. म्हणून म्हटलं की हे वचन आपल्याला तोंडपाठ पाहिजे. अनुवाद 4, 13 आणि 14, दुसरे राजे 21वा अध्याय आणि 8वं वचन, दानिएल 9, 11 हे वचन आपल्याला माहित पाहिजेत. बर, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस आपण पाहिलं की मोशेच्या आज्ञा पण नमूद केलेल्या आहेत आणि देवाच्या आज्ञा पण नमूद केलेल्या आहेत, तर देवाने त्याच्या आज्ञा कशावरती लिहिल्या? वचन 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 वचन. अनुवाद 4:31 काय लिहिले तिथं? देवाच्या आज्ञा कशावरती लिहिलेल्या गेल्या आहेत? इथून पुढे आपण असं करणार आहोत, प्रत्येक तत्व झाल्यानंतर आपण एक परीक्षा ठेवूया, जेणेकरून काय होईल की लोक अभ्यास करून येतील. नाही तर काय होईल, प्रत्येक वेळेस ते उजळणीसाठी 10, 15, 20 मिनिटं जातील आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढचा अभ्यास करायला वेळ पुरणार नाही. ठीक आहे, प्रयत्नशील असावं आपण सर्वांनी. बर, त्या ठिकाणी आपण अशा गोष्टी पाहत आहोत की 10 आज्ञा ज्या आहेत ते देवाने कशा दगडी पाट्यांवरती लिहिलेल्या आहेत. आणि मोशेचा ग्रंथ, मोशेनं त्याच्या आज्ञा कशामध्ये लिहिल्या? पुस्तकामध्ये लिहिल्या. अनुवाद 31:24 ते 26 मध्ये आपण ते पाहतो की मोशेच्या ज्या विधी आहेत, आज्ञा ज्या आहेत, कोणत्या आज्ञा सांगा मला. मला 2 गोष्टी महत्वाच्या सांगा. 10 आज्ञा काय काय आहेत? कोण सांगेल मला? 10 आज्ञा एक एक सांगा प्रत्येकाने. 10 आज्ञा पूर्ण होतील. 1 मिनिट. हा, तुम्ही एक सांगा. माझ्या खिरीस तू लाने देव नसावी, पहिली आज्ञा. बरं, दुसरी आज्ञा कोण सांगेल? मूर्ती पूजा करू नको. म्हणजे थोडक्यात आकाशामध्ये, पृथ्वीवरती, पृथ्वीच्या खाली, जलाशयामधल्या देखील कोणत्याही गोष्टीची प्रतिमा करून त्याचे दंडवत करू नको. बर, तिसरी आज्ञा कोण सांगेल? माझे नाव व्यर्थ घेऊ नको. चौथी आज्ञा कोण सांगेल? ज्यांनी सांगितली नाही त्यांनी सांगा. 6 दिवस श्रम करून 7वा दिवस काय कर? आठवण करून तो पवित्रपणे पाळ. बर, शाबात. 5वी आज्ञा कोण सांगेल? आई वडिलांचा मान राख. 6वी आज्ञा खून करू नको का चोरी करू नको? खून करू नको. 7वी आज्ञा व्याभिचार करू नको. 8वी आज्ञा चोरी करू नको. 9वी आज्ञा आपल्या शेजाऱ्याविषयी खोटी साक्ष देऊ नको. शेजारी म्हटल्यानंतर कोणी आला बरं का, खोटी साक्ष कोणाच्या विरुद्ध द्यायची नाही. जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत म्हणायचं की बाबा मी असं ऐकलं, मला त्याच्याविषयी जास्त माहित नाही. पुरावा असेल तर बोलायचं. बर, 10वी कोणत्याही गोष्टीचा लोभ धरू नको. बर, ह्या झाल्या 10 आज्ञा. देवाच्या 10 आज्ञा कुठे लिहिल्या होत्या? दगडी पाट्यावरती कोरून लिहिल्या होत्या. बरोबर. आपण किती जण समुद्र किनाऱ्याला गेलो आहोत? समुद्र किनाऱ्याला आपण जवळपास सगळेच गेलो आहोत. समुद्र किनाऱ्यात संधी नाही मिळाली. बर, एक संधी तुम्ही त्यांना दिलीच पाहिजे. काही आम्हाला उत्तर सांगू नका, संधी द्या तुम्ही त्यांना. आणि समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर आपण किती जणांनी त्या ठिकाणी त्या वाळूमध्ये, पाणी ज्या ठिकाणी वाळूला स्पर्श होतं त्या ठिकाणी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलाय? बर, त्या ठिकाणी किती वेळेस तुम्ही लिहिलं आणि पाणी आलं आणि ते पुसून टाकण्यात आलं, पाण्यानं पुसलं गेलं प्रत्येक वेळेस? बरं, काय काय वेळेस आपण काय करतो? त्या ठिकाणी पाय ठेवतो आणि त्याच्यात मातीचं काय करतो आपण? घर तयार करतो आणि ते पाणी येतं आणि ते काय करतं? साफ करून जातं. म्हणजे थोडक्यात काय, देवानं ज्यावेळेस त्याच्या 10 आज्ञा दिल्या त्या वाळूवरती लिहिल्या नाही, मातीमध्ये लिहिल्या नाही, त्यांना दगडी पाट्यांवरती कोरल्या गेलेल्या 10 आज्ञा दिलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय,
दगडी पाट्यावरती कोरणं म्हणजे त्या कोणीही पुसता कामा नये. तर त्या आज्ञा पुसण्यासाठी काय केलं पाहिजे? दगडी पाट्यांवरती आज्ञा जर कोरल्या असतील तर त्या पुसण्यासाठी काय केलं पाहिजे? हा, पुसून टाकायच्या त्या दगडी पाट्यावरती जे कोरलेलं आहे 10 आज्ञा, त्या कोरलेल्या 10 आज्ञा पुसून टाकायच्या. तर त्या कशा कोरून टाकलेल्या आज्ञा पुसून टाकायच्या? कसं काय करता येईल? सिमेंट भरतील. बर, ठीक आहे. आणखी काय करतील? म्हणजे थोडक्यात काय, त्या पूर्ण दगडाचा काय केलं पाहिजे? तोडफोड केली पाहिजे. थोडक्यात तोडफोड केली नाही, जरी आपण सिमेंट भरलं तर तो आकार दिसणारच. ज्या खाचेमध्ये आपण सिमेंट भरू त्याच्यामध्ये तो दिसेलच. म्हणजे थोडक्यात काय, देवाची इच्छा आहे की 10 आज्ञा ज्या आहेत त्या मुद्दाम का कोरल्या गेल्यात? कारण की त्या कोणीही नष्ट करू नये. मोशेच्या आज्ञा कशावरती लिहिल्यात? पुस्तकावरती लिहिल्यात. तर मोशेच्या आज्ञा जो तुम्हाला माहित आहे त्या तुम्ही मला सांगा. 10 आज्ञा जशा सांगितल्या तशा मोशेच्या आज्ञा सांगा. कोणतीही आज्ञा सांगा. हा, तोंडपाठ सांगा. ज्या असतील ते वाचू नका. हा, सफेद. हा, जे कोकरू आहे ते 1 वर्षाचं घ्यायचं आहे असं देवाच्या वचनामध्ये लिहिले. ते पण नियम आहे. म्हणजे थोडक्यात काय, कोकरू कसं असं निर्दोष असावं. म्हणजे थोडक्यात काय, तो नियम आहे, त्या नियमाचं उल्लंघन करून चालणार नाही. बर, पुढे आणखी कोणती आज्ञा? मोशेच्या विधी किंवा आज्ञा. डोळ्यासाठी डोळा, दातासाठी दात. बर, आणखी काय? बर, कोणता शाबात? हा, मला फार फार देवाचे उपकार मानव इच्छित वाटतात की बाबा बरोबर उत्तर दिलं. 7वा महिना पहिला दिवस, 7वा महिना 10वा दिवस जे आहे हा शाबात. म्हणजे लोक फार हा विचार करत नाहीत. मोशेच्या विधी, मोशेच्या आज्ञा म्हटलं की पवित्र स्थानाशी निगडीत गोष्टी सगळे लोक सांगतात, पण ह्याविषयी कोण सांगतात? कारण की लोकांना हे जास्त माहित. इथेही शाबात आहे, पण हा शाबात कधी आहे? 7वा महिना पहिला दिवस, 7वा महिना 10वा दिवस, असा तो शाबात आहे. बरोबर का? बर, ठीक आहे. आणखी काय? आणखी काय? पेयार्पणे, अन्नार्पणे, या सर्व गोष्टी आपण शिकलो. बरोबर का? या सर्व गोष्टी आहेत. तर देवाच्या आज्ञेमध्ये आपण असं काय पाहतो का की जो शाबात देव सांगतो ह्या ठिकाणी, ज्याचा 4थी आज्ञा आहे, त्याच्यामध्ये असं काय लिहिलेलं आहे का तो वार्षिक शाबात आहे? नाही. प्रत्येक 7व्या दिवशी तो शाबात काय, तो निरंतराने येत राहतो. बर, देवाच्या शाबाताविषयी आपण पुढच्या तत्वामध्ये जास्त शिकणार आहोत. पण आज आपण हे पाहणार आहोत की मोशेच्या आज्ञा आणि विधी ज्या आहेत त्या येशू ख्रिस्ताने क्रुसावरती रद्द केल्या. का रद्द केल्या? वचन. आपण असं शिकलो का की त्या अवघड होत्या म्हणून रद्द केल्या, असं शिकलो? हा, काय? नाही नाही, ते रद्द झाल्याविषयी लिहिलेलं आहे. पण प्रश्न आहे की का रद्द केल्या? देवाने त्या का रद्द केल्या? मोशेच्या आज्ञा विधी का काढून टाकल्या? हा प्रश्न आहे. हा, वचन वचन वचन. हा, पण का रद्द केल्या? हा, पण ते वचन पाहिजे ना की बाबा कोकरा होता, येशू ख्रिस्त खरा कोकरा आहे म्हणून हे कोकर वाजण्याची गरज नाही, हे वचनातून सांगितलं पाहिजे. रोमकरासपत्र 10वा अध्याय आपण शिकलो का 10व्या दिवशी? नाही. का रद्द केल्या? लोक तुम्हाला विचारतील की बाबा येशू देवाच्या 10 आज्ञा रद्द झाल्या नाहीत, मोशेच्या 10 मोशेच्या आज्ञा रद्द झाल्यात, असं का? सांगू शकला पाहिजे. हा हा, नाही, ते उत्तर जे आहे ते उत्तर कसं पाहिजे की बाबा मोशेच्या आज्ञा का रद्द केल्या? तुम्ही जे उत्तर देत आहात ते देवाच्या आज्ञा का रद्द झाल्या नाहीत ह्याचं उत्तर देतात. मी प्रश्न विचारले की मोशेच्या आज्ञा का रद्द केल्या? त्या क्रुसावरती मोशेच्या आज्ञा का रद्द झाल्या? हा हा, पण तिथं असं नाही लिहिलं की मोशेच्या आज्ञा ह्या कारणास्तव
रद्द करण्यात आल्या. जुन्या करारात शक्य होतं ना. म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे की जुन्या करारात शक्य होतं म्हणून देवाने दिलं, नवीन करारामध्ये शक्य नव्हतं म्हणून ते खोडून काढ. हा पण विरोधात म्हणजे नेमकं काय? वचन पाहिजे, वचन पाहिजे. विरोधात शब्द बरोबर आहे पण वचन पाहिजे. सगळं वचनांचा खेळ आहे बघा. उजळणी म्हटल्यानंतर वचन पाहिजे. बर, गलाती करारपत्र आठवतं का? हा गलाती करारपत्राचा 3रा अध्याय 10वं वचन वाचा. गलाती करारपत्राचा 3रा अध्याय 10वं वचन. 10 आज्ञा ज्या आहेत त्या क्रूसावरती रद्द झाल्या नाहीत, पण मोशेच्या आज्ञा का रद्द झाल्या याच्याविषयी आपण शिकत आहोत. उजळणीसाठी वेळ जास्त घालवता येत नाही, आपल्याला पुढे शिकायचं आहे. गलाती 3:10 कोण वाचेल? कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. बर, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जी लिहिलेले आहे ते सर्व आचरणात जो कोणी शिकून भाग नाही तो शापित आहे. आता ह्या ज्या आज्ञा आहेत ह्या मोशेच्या आज्ञा नाहीत, ह्या देवाच्या आज्ञेविषयी लिहिल्या. आता जरा लक्ष करू काय का, याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत पुढच्या आठवडी. पण ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की 10 आज्ञाचे कृत्य जो करतो, म्हणजे थोडक्यात काय, फार महत्वाचं वचन आहे, लक्षपूर्वक आहे का. याच्याविषयी आपण मागे शिकलो नाही, त्यांनी सांगितलं वचन म्हणून हे मी घेतलं आहे वचन. 10 आज्ञाच्या कृती जो व्यक्ती करतो, म्हणजे स्वतः 10 आज्ञा पाळण्याचा जो प्रयत्न करतो आणि म्हणतो की देवा मी 10 आज्ञा पाळल्यात, देवाचं वचन म्हणतं की तो शापित आहे. 10 आज्ञा जर पाळायच्या आपण तर देवाच्या मदतीशिवाय नाही. 10 आज्ञा स्वतःच्या ताकदीवरती पाळणारा एक व्यक्ती तुम्हाला वचनामध्ये कोण माहित आहे का, जो म्हणाला की मी लहानपणापासून आज्ञा पाळत आलेलो आहे? आठवतं का? कुठे लिहिले ते? मत्ते. बर, उदाहरण सांगतो तुम्हाला. एक तरुण पुरुष येतो येशू ख्रिस्ताकडे, म्हणतो सार्वकालिक जीवनासाठी मी काय केलं पाहिजे. येशू ख्रिस्त काय म्हणतो? आज्ञा पाळ. तर तो काय म्हणतो? लहानपणापासून त्या आज्ञा मी पाळत आलो. तर येशू ख्रिस्त म्हणतो ठीक आहे, कोणत्या आज्ञा पाळत आलेल्या आहेत? मग तो मनुष्य म्हणतो की कोणत्या आज्ञा? मग येशू ख्रिस्त त्याला 10 आज्ञेविषयी सांगतो. तर देवाचं वचन गलाती करारपत्र याचा 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की देवाच्या व्यतिरिक्त किंवा देवाची मदत न घेता किंवा स्वतःच्या ताकदीवरती 10 आज्ञा पाळून किंवा देवाला म्हणणे की बाबा मी 10 आज्ञा पाळलेल्या आहेत, मला स्वर्गाच्या राज्यात घेऊन चल, देवाचं वचन म्हणते की तो व्यक्ती शापित आहे. 10 आज्ञा नक्कीच पाळायच्या आहेत आपल्याला, पण स्वतःच्या ताकदीवरती नाही, किंवा त्या 10 आज्ञा मी पाळलेल्या आहेत आणि मला स्वर्गाचं राज्य हक्काने मिळालं पाहिजे असं जर कोण म्हणत असेल तर तो शापित आहे. फरक आहे बरं का दोन्ही गोष्टीमध्ये. वचन त्यांनी सांगितलं म्हणून ते मी वचन घेतलं, हे वचन आपण शिकलेलो नाही. गलाती करारपत्राचा 3रा अध्याय 2रे वचन शिकलेलं आहे, त्याच्याविषयी आपण शिकू. इथं 10व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जो आज्ञा ज्या आहेत त्याची कृत्य करतो. कृत्य करतो म्हणजे काय? 10 आज्ञा आहेत पण तो स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या क्षमतेमध्ये त्या पाळण्याचा प्रयत्न करतो. जसा तरुण श्रीमंत होता, तो तरुण श्रीमंत देवाकडे गेला, येशू ख्रिस्ताकडे गेला आणि म्हणाला ह्या आज्ञा मी लहानपणापासून पाळत आलेलो आहे, याच्या व्यतिरिक्त आणखी मी काय करू? देवाचं वचन त्याला काय म्हणतं की बाबा जे काय आहे तुझं तू विक आणि कोणाकडे ये? माझ्या पाठीमागे ये. तो आला का? नाही. म्हणजे थोडक्यात काय, तो गरिबांवरती प्रेम करत नव्हता, म्हणून त्याला त्याचं धन संपत्ती गरिबाला देणं पसंत पडलं नाही. तो येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे जायला पाहिजे होता. येशू ख्रिस्त म्हटला माझ्या पाठीमागे ये, पण येशू ख्रिस्ताच्या तो पाठीमागे गेला का? नाही. का? कारण की गरिबांवरती म्हणजे लोकांवरती पण प्रेम नाही आणि देवांवरती पण प्रेम नाही. देवावरती पण प्रेम नाही, लोकांवरती पण प्रेम नाही म्हटल्यानंतर त्यानं 10 आज्ञा कशा पाळल्या? स्वतःच्या ताकदीवर. आणि तो म्हणाला की बाबा 10 आज्ञा मी पाळल्या, त्याच्यापेक्षा आणखी जास्त काय करायचं ते मला सांग. आपण आज असं करतो का? म्हणजे देव जरी मदत करत असला आपल्याला, तर आपण काय म्हणतो? मी त्या आज्ञा पाळल्या, मी मंदिरामध्ये गेलो, मी दशांश अर्पण दिलं, मी कष्ट केलं, मी मंदिरामध्ये एवढा सहभाग घेतला, मी कार्यरत आहे.
मला तू स्वर्गाच्या राज्यात घेऊन चल, असं होऊ शकत. स्वर्गाच्या राज्यात जरी आपण गेलो तरी आणि आज्ञा जरी आपण पाळल्या देवाच्या मदतीने, तरी देखील हा देवाचा अनुग्रह किंवा देवाची कृपा आहे, म्हणूनच आपण आज्ञा पाळू शकतो. स्वतःच्या ताकदीवरती जर कोण सार्वकालिक जीवन मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला म्हणतात आज्ञाच्या कृत्य करणे. आज्ञेचं कृत्य करणं वेगळं आणि आज्ञा पालन वेगळं. या ठिकाणी आज्ञाच्या कृत्या करणं म्हणजे थोडक्यात स्वतःच्या हिमतीवरती देवाचं वचन आत्मसात करायचं किंवा त्याचं पालन करायचं आणि हक्कानं देवाकडे म्हणायचं, देवा मला काय कर, स्वर्गाच्या राज्यात. ते कृत्य जे आहे, सार्वकालिक जीवन जे आहे, तारण जे आहे, ते विश्वासाने देवाच्या कृपेने आपल्याला मिळतं, स्वतःच्या ताकदीवरती नाही. म्हणून तरुण श्रीमंतासारखं आपण कदापि होऊ नये. येशू ख्रिस्त एकच प्रश्न म्हणेल आणि एकच गोष्ट आपल्याला सांगेल, तो म्हणेल जे काय तुझं आहे ते गरीबाला दे, म्हणजे लोकांवरती प्रेम कर, आणि तू माझ्या पाठीमागे ये म्हणजे माझ्यावरती प्रेम कर. ह्या 10 आज्ञाच्या 2 काय आहेत, मूलभूत पाया आहेत. ह्या दोन्ही गोष्टी, देवावरती प्रेम आणि मनुष्यावरती प्रेम. बरं, ठीक आहे. तर आपण पुन्हा एक वार आपल्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न असा आहे की 10 आज्ञा देवाने क्रुसावरती रद्द केल्या नाहीत, तर मोशेच्या आज्ञा क्रुसावरती रद्द केलेल्या आहेत. त्याच्यासाठी वचन सांगा, का रद्द केल्या? कलेसी करासपत्राकडे आपण जाऊया. आपण गलाती करासपत्राविषयी लिहिलं होतं, सांगितलं होतं, नोट्स मध्ये लिहिलं असेल तुम्ही. 3 आणि 19, 17 पासून वाचूया पुढे. गलाती करासपत्राचा 3रा अध्याय 17 वचन. पाठीमागून कोणतरी वाचा मराठीत. हा, म्हणजे ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की पाप झाल्यानंतर जवळपास 430 वर्ष लोटल्यानंतर मोशेच्या विधी आल्या. परत एकदा वाचा ते वचन मोठ्याने स्पष्टरित्या. देवाने अगोदरच कायम केलेला करार 430 वर्षानंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही. पुढे, कारण वचन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर ते यापुढे अभिवचनाने होणार नाही. पण अब्राहमाला देवाने ते कृपेने अभिवचनाच्या द्वारे दिले आहे. बर, पुढे. तर मग नियमशास्त्र कशासाठी? बर, पुढे. हा, ते येईपर्यंत का तो येईपर्यंत? ते येईपर्यंत. म्हणजे थोडक्यात काय की येशू ख्रिस्त येईपर्यंत ते नियमशास्त्र काय होतं, कार्यरत होतं. कोणतं नियमशास्त्र? मोशेचं नियमशास्त्र. येशू ख्रिस्ताला हे मोशेचं नियमशास्त्र काय करायचं, मोशेच्या विधी काय करायचं, येशू ख्रिस्ताकडे लक्ष केंद्रित करायचं लोकांची. म्हणजे कोकरू घेतलं की त्या व्यक्तीनं विचार करायचं की हे कोकरू कोणाला दर्शवतं, येशू ख्रिस्ताला. आता प्रत्येक वेळेस जुन्या करारामध्ये प्रत्येक वेळेस कोकरू वधलं गेलं, त्या पाप्यानं किंवा त्या व्यक्तीनं लक्षात ठेवायचं की हे कोकरू येशू ख्रिस्ताला दर्शवतं. म्हणजे थोडक्यात काय, जो खरा कोकरा आहे योहान 1:29 प्रमाणे येशू ख्रिस्त जो खरा कोकरा आहे तो एकदा वधस्तंभावरती प्राण देता झाला की ह्या कोकऱ्याचं वध करायची आपल्याला गरज नाही. कारण की ह्या कोकऱ्याच्या रक्ताने आपलं पापाचं शुद्धीकरण होत नाही, तर येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या शुद्धीकरणाने, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या मुळे आपल्या पापाचं शुद्धीकरण होतं. हे त्यानं अगोदर जाणून घ्यायचं. म्हणजे जुन्या करारामधल्या लोकांनी पुढे पाहायचं, पण आपण आता 2024 मध्ये आहोत. आपण येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ अगोदर झालेला आहे, आपण पाठीमागं पाहायचं. येशू ख्रिस्त येणार आहे का यायचंय? पहिल्या वेळेस येणार आहे का येऊन गेला? पहिल्या वेळेस येऊन गेला म्हटल्यानंतर आपण पाठीमागं पाहायचं. पण जुन्या काळातल्या लोकांनी पुढे पाहायचं, कारण की त्यावेळेस येशू ख्रिस्त अजून यायचा होता. कळालं का संदर्भ? तर ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत
मोशेचं जे नियमशास्त्र आहे ते 4.5 वर्ष 430 वर्षानंतर 430 वर्षानंतर म्हणजे पाप केल्यानंतर 430 वर्षानंतर मोशेचं नियमशास्त्र पूर्णपणे पुस्तकामध्ये लिहिण्यात आलं. पूर्णपणे त्याच्याविषयी थोडी माहिती अब्रामाला होती, थोडी माहिती आदामाला आणि कायनाला होती, ह्या सर्व गोष्टी आहेत. पण जास्त प्रमाणामध्ये जी माहिती मिळाली ती मोशेच्या वेळेस. आता तुम्ही वाचलं लेव्हीच्या पुस्तकामध्ये की जर कोणी प्रायश्चित करू इच्छितो तर त्यानं काय घ्यायचं, कोकरा घ्यायचा, तो नर असावा, निर्दोष असावा, आणि त्यानं काय करायचं, त्या पवित्र स्थानामध्ये यायचं, त्या कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा, पापाची कबुली करायची. हे आपण कुठं वाचतो पहिल्या वेळेस? लेव्हीच्या पुस्तकामध्ये. मग त्याच्या अगोदर कुठले कोकरे वधले गेले नाहीत का? कुणी वधले कोकरू? अब्रामाने. त्याच्या अगोदर कुणी वधलं? कायनान हाबेलच्या वेळेस. आता आदामाने कोकरू वधलं का नाही ते आपल्याला माहित नाही, पण त्या ठिकाणी एदनच्या बागेमध्ये देखील कोकरू वधण्यात आलं. त्याच्याशिवाय त्या कोकऱ्याची चमडी जी आहे ती चमडी काढता आली नसती आणि आदाम आणि हवेची नग्नता लपवण्यात आली नसती. बरोबर का? तर त्या ठिकाणी असंही असू शकेल की आदामाला देवाने सांगितलं की ते कोकरू वध, म्हणजे तुला कळेल की बाबा तू काय केलंस. कारण की लेवी या पुस्तकामध्ये आपण वाचतो की पाप्याने यायचं आणि काय करायचं, त्या कोकऱ्यावरती हात ठेवून पापाची कबुली करायची आणि मग ते कोकरू वधायचं. तर असंही असू शकेल की देवाने आदामाला स्वतः सांगितलं की बाबा तू कोकरू वध, मग तुला कळेल की बाबा ते कोकरू जे आहे तो येशू ख्रिस्ताला दर्शवतो, आणि ते कोकरू जे आहे जे निष्पाप आहे त्याचं तडफडणं पाहिल्यानंतर मग तुला कळेल की बाबा तुझ्या पापासाठी ते कोकरू वधलं गेलेलं. म्हणजे जरा लक्ष द्या, मोशेच्या ज्या विधी आहेत त्या विधी जास्त प्रमाणामध्ये किंवा सर्व प्रमाणामध्ये जास्ती करून 430 वर्षानंतर, पाप झाल्यानंतर, आदाम आणि हवेनं ज्यावेळेस पाप केलं त्याच्यानंतर 430 वर्षानंतर मोशेच्या विधी आल्या. ते त्या वचनामध्ये लिहिलेलं. आणि त्या विधी कधीपर्यंत? येशू ख्रिस्त येऊपर्यंत, आणि तो प्राण देता होऊपर्यंत त्या विधी काय आहेत, कार्यरत होतील. ज्यावेळेस तो काय करेल, प्राण देता होईल, त्यावेळेस त्या विधी पाळण्याची गरज नाही. पण त्या विधीविषयी काही पूर्वकल्पना देवाने अगोदरच दिली होती, जेणेकरून लोकांना कळावं की कोकरू वधणं म्हणजे येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरती प्राण देतं होणं. कळालं का? जर तुम्हाला लोकांनी विचारलं की सगळ्या विधी मोशेच्या ज्या आहेत त्या 430 वर्षानंतरच आल्या का, तुमचं उत्तर काय असेल? प्रश्न कळाला? नाही कळाला? परत येता. गलातीकरास पत्र 3 अध्याय 17 वचन. मी असे म्हणतो की देवाने अगोदरच कायम केलेला कलम 430 वर्षानंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही. पुढे. कारण वचन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर ती यापुढे अभिवचनाने होणार नाही. पण अब्राहामाला देवाने ते कृपेने अभिवचनाच्या द्वारे दिले आहे. पुढे. तर मग नियमशास्त्र कशासाठी? तर नियमशास्त्र कशासाठी? 3.5 किती लिहिले? 430 वर्ष. आता मला सांगा की 430 वर्षानंतर नियमशास्त्र आलं. कोणतं नियमशास्त्र आलं 430 वर्षानंतर? 10 आज्ञा आल्या का? 10 आज्ञा कधी आल्या? उत्पत्तीपासून. म्हणजे उत्पत्ती म्हणजे नेमकं कधीपासून? आदामापासून. म्हणजे मानवाची निर्मिती झाल्यापासून त्या 10 आज्ञा आहेत. याच्याविषयी आपण अभ्यास केलेला आहे. कायनाला देवाने सांगितलं की बाबा तू तुझ्या भावाचा खून केलेला आहेस, तुझ्या दाराशी पाप टपून बसलेलं आहे. मग आता देवाने कायनाला दोषी कशावरती ठरवलं? आज्ञा असल्याशिवाय दोषी ठरवता येत नाही. तिथं लिहायची गरज नाही. मला खूप वाईट वाटतं की निर्गम ह्या 20व्या अध्यायामध्ये देवाला त्या 10 आज्ञा दगडी पाट्यांवरती लिहाव्या लागल्या. काय गरज आहे का हो? इतकी मनुष्याची पातळी खालच्या स्तराला गेली की देव म्हणाला की बाबा आता पर्याय नाही, आता 10 आज्ञा मी तुम्हाला लिहून देतो. जेव्हा की 10 आज्ञा आदाम आणि हवेला दगडी पाटावरती लिहून देण्यात आल्या नव्हत्या, देवाने त्या 10 आज्ञा आदाम आणि हवेच्या अंतःकरणाच्या हृदयपाटावरती लिहिल्या होत्या.
पण जेव्हा पाप घडत गेलं, ज्या ज्या वेळेस लोकांनी पाप केलं त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की त्या 10 आज्ञा हळूहळू लोक विसरू लागले. जेवढं पाप लक्षात राहील ना तेवढा आज्ञा विसरत जातो माणूस. म्हणून आज लोकांना 10 आज्ञेपैकी किती आज्ञा माहित आहेत? जास्तीत जास्त 5. आई वडिलांचा मान राख, खून करू नको, चोरी करू नको, व्याभिचार करू नको, खोटी साक्ष देऊ नको आणि लोभ धरू नको. 6 आज्ञा जवळपास 5 ते 6 आज्ञा. पहिल्या 4 का नाही? कारण की ज्या वेळेस आपण पाप करतो ना तर पाप लक्षात राहतं, पापाच्या गोष्टी लक्षात राहतात, आध्यात्मिक गोष्टी हळूहळू पुसत जातात. येणाऱ्या काळामध्ये त्याही गोष्टी लोक काय करतील, म्हणतील की त्याही गोष्टीचं पालन करण्याची गरज नाही. उदाहरणार्थ 5 आज्ञापैकी जर आपण एक आज्ञा वाचली, आई वडिलांचा मान राख. खूप लोकांना आज वाटतं की आई वडिलांचा मान राख म्हणजे आई वडील आहेत एवढंच काय कर, विश्वास ठेव, त्यांची काळजी वाहण्याची गरज नाही. काळजी वाहणे म्हणजे त्यांना वाटतं की बाबा कुठेतरी अनाथ आश्रमामध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये त्यांना ठेवायचं आणि तेवढंच पूर्ण करायचं. जेव्हा की देवाचं वचन म्हणतं त्याच्यापेक्षा जास्त करू शकत असाल तर त्या गोष्टी तुम्ही त्या आई वडिलांसाठी केल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, त्या आज्ञा पुसून जात आहेत. तरुण लोकांच्या अंतःकरणातून त्या आज्ञा पुसून जात आहेत आणि हळूहळू 10च्या 10 आज्ञा पुसून जाण्याची वेळ यायच्या अगोदर येशू ख्रिस्ताने यावं. येशू ख्रिस्ताने यावं. तर ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की 430 वर्षानंतर मोशेच्या आज्ञा आल्या, पण सगळ्याच आज्ञा 430 वर्षानंतर आल्या नाहीत. काही आज्ञा ज्या आहेत त्या मोशेच्या अगोदर देखील देवाने आदामाला सांगितल्या. आदाम आणि हवेच्या द्वारे कायन हाबेलला सांगितल्या. म्हणून कायन हाबेलने ज्यावेळेस देवाला अर्पण आणायचं होतं त्यावेळेस त्यांना माहित होतं की कोणतं अर्पण आणायचं. का? कारण की ह्या विधी, काही विधी ज्या होत्या त्या 430 वर्षाच्या अगोदर देखील सांगण्यात आल्या होत्या. पण पुस्तकामध्ये कधी लिहिण्यात आल्या? मोशेच्या काळामध्ये 430 वर्षाच्या नंतर. 430 वर्ष विसरून चालणार नाही. बरं, ठीक आहे. तर ह्या विधी ज्या आहेत, ह्या आज्ञा ज्या आहेत ते कुठपर्यंत? येशू ख्रिस्त येईपर्यंत. का? कारण की ह्या विधी येशू ख्रिस्ताला दर्शवतात. 19 वचन परत एकदा. 430 वर्ष म्हणजे इस्रायल लोक गुलामगिरी गेले त्याच्यामध्ये पण आलंय. मग हा त्याच्या अगोदरचाही काळ आहे. हा नाही, मलाकी आणि मत्ते म्हणजे जुना करार आणि नवीन कराराच्या मध्ये जो शांततेचा जो काळ आहे त्याच्यामध्ये काहीच लिहिलं गेलं नाही, तो काळ नाही. इथं लिहिले अपराधाच्या नंतर. अपराधाच्या नंतर अब्रामाच्या काळात असू दे, बाकीच्या काळामध्ये असू दे, पापाच्या नंतर ह्या गोष्टी आलेल्या आहेत. एवढं मात्र लक्षात ठेवा, पापाच्या नंतर या गोष्टी आलेल्या आहेत. आणि देवाचं वचन म्हणतं की मोशेनं त्या सर्व गोष्टी पुस्तकात लिहिल्या, पण त्याच्या अगोदर काही गोष्टी ज्या होत्या त्या अगोदरच लोक काय करत होते? पापाच्या नंतर त्याचं पालन करत होते. जसं की अब्रामाला ज्यावेळेस सांगितलं की इसाक होम अर्पण म्हणून काय कर, मला तू दे. उत्पत्तीचा 22वा अध्याय. येशू ख्रिस्त देव स्पष्टपणे म्हणतो अब्रामाला, तुझा एकुलता एक पुत्र जो ज्याच्यावरती तू प्रेम करतोस तो मुलगा मला होम अर्पण म्हणून पाहिजे. आता होम अर्पण अब्रामाला कसं माहिती? होम अर्पणाविषयी आपण कुठं वाचतो? लेवियाचा 1ला अध्याय. मग अब्रामाला कशी पूर्वकल्पना? अब्राम तर उत्पत्तीमध्ये आहे आणि मोशेनं होम अर्पणाविषयी लेवीच्या पुस्तकामध्ये लिहिले. तर लेवीच्या अगोदर कोणतं पुस्तक? निर्गमच्या अगोदर कोणतं पुस्तक? उत्पत्तीमध्ये अब्रामाला त्या गोष्टी कशा माहिती? त्याचा अर्थ असा की मोशेच्या ज्या विधी आहेत त्या ज्या विधी आहेत, थोडक्या ज्या विधी आहेत त्या पापाच्या नंतर देवाने लगेचच मानवाला दिल्या. 430 वर्ष वाट पाहायची देवाला गरज पडली नाही. पण 430 वर्ष झाल्यानंतर देवाचं वचन म्हणतं की ज्या विधी आल्या त्या पूर्णपणे लोकांसमोर आल्या. त्या पूर्ण विधी ज्या आहेत त्या लिहिण्यात आल्या, लोकांना कळल्या, त्या लोकांनी वाचल्या आणि त्यानुसार त्यांनी करायच्या, सर्व विधी पार पाडायच्या. 10 आज्ञेविषयी कसं होतं? पहिल्या कशा होत्या 10 आज्ञा? दगडी पाटावरती लिहिल्या होत्या का आदामान हवेच्या काळामध्ये? अजिबात नाही, हृदयपटावरती लिहिल्या होत्या. पण ज्यावेळेस मोशेचा काळ आला त्यावेळेस देव म्हणाला की आता त्या 10 आज्ञा तुम्ही विसरत आहात, तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगावं लागतं मला, तर म्हणून मी काय करेन, आता त्या 10 आज्ञा दगडी पाट्यावरती कोरून तुम्हाला देईन.
त्याचा अर्थ असा का की मोशेच्या काळात 10 आज्ञा आल्या? नाही, त्याच्या अगोदर पण 10 आज्ञा होत्या. का नाही कळालं? असं पण आणि असं पण मला नाही समजत ते. कळालं? बर, ठीक आहे. तर मोशेच्या आज्ञा याच्यासाठी रद्द झाल्या कारण की त्या आपल्या विरोधात होत्या. विरोधात म्हणजे थोडक्यात काय? प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस पाप करतो त्यावेळेस कोकरू घेऊन जायचं आपल्याला. आणि कोकरू घेऊन जात असताना प्रत्येक व्यक्ती जो आपल्याला बघेल तो म्हणेल की बाबा 100% पाप केले. कारण की कोकरू घेऊन गेला म्हणजे पाप केलंय असं ते निश्चित सर्व लोकांना कळतं. ते देवाला पण आवडत नव्हतं की बाबा ह्या लेकरानं पाप केलेला आहे, तो प्रायश्चित करत आहे, पण बाकीचे लोक त्या लेकराला बघत आहेत आणि म्हणत आहेत बाबा ह्यानं पाप केलं. आणि प्रत्येकाच्या बाबतीत तसं नाही. कल्पना करा की तुम्ही पाप करता, तुम्ही प्रायश्चित अंतकरण ठेवत आहात आणि तुम्ही म्हणत आहात की देवा मी पाप केले, पण तुम्हाला ते कोकरू घेऊन जायचं आहे ना, ती विधी पार पाडायची आहे ना तुम्हाला जुन्या करारामध्ये. मग ती विधी पार पडत असताना तुम्हालाही वाटत असेल आणि देवाला आनंद होत असेल का बाबा ठीक आहे माझ्या या लेकराला वाईट वाटतं ना, मला आनंद होत आहे, वाटत असेल का देवाला? देव म्हणत असेल बाबा ह्या सर्व गोष्टी तुझ्या विरोधात आहेत का, कारण की ह्या सर्व गोष्टी मला देखील वाईट वाटतायत की बाबा ह्या सर्व गोष्टी तुला कराव्या लागत आहेत. पण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी देव म्हणतो की बाबा येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस ह्या विधी मी काय करेन? रद्द करेन. ज्या गोष्टी तुझ्या विरोधात आहेत, विरोधात म्हणजे काय? देवाची इच्छा नाही की आपण तो दोष जो आहे तो कायमस्वरूपी अंतकरणामध्ये व्हावा. देवाची कदापि इच्छा नाही. देवाची इच्छा आहे की पाप केलं, पापाची क्षमा मागितली, प्रायश्चित केलं, नवीन आयुष्यामध्ये पदार्पण केलं, प्रश्न संपला. आपल्या आईवडिलांना आवडतं का की आपण पापामध्ये आहोत, आपल्याला त्रास होतो? ह्या वडिलांना आवडतं आपल्या? नाही. तसंच देव ज्यानं कधी पाप केलं नाही तो पवित्र आहे. तो म्हणतो की बाबा ह्या ज्या विधी आहेत ना ह्या तुझ्या विरोधात आहेत, त्या मलाही आवडत नाहीत, म्हणून येशू ख्रिस्त येऊपर्यंत वाट पहा. ह्या सर्व गोष्टी तू करत जरी असतील तर येशू ख्रिस्ताची वाट बघ, येशू ख्रिस्ताकडे लक्ष ठेव. येशू ख्रिस्त एकदा वधस्तंभावरती प्राण देता झाला की तुला ह्या विधी पार पाडायची गरज नाही. नाहीतर आज कोकरू घेऊन आपण कुठल्या पवित्र स्थानामध्ये जायचं आणि ते कधी जायचं आणि इतके पवित्र स्थान पूर्ण जगभर आहेत का, या सर्व गोष्टी जसं तुम्ही म्हणाला की त्या सर्व गोष्टी पालन करणं आता शक्य नाही. म्हणून देव म्हणाला की बाबा ह्या सर्व गोष्टी आपल्या विरोधात आहेत. म्हणून देव म्हणाला की ह्या सर्व गोष्टी काय केल्या पाहिजेत? रद्द केल्या पाहिजेत. तर त्याच्यामध्ये पेय अर्पण आलं, अन्न अर्पण आलं, होम अर्पण आलं, मग हे शाबात आले. जो 7वा महिना पहिला दिवस आहे, 7वा महिना 10वा दिवस आहे, तेही शाबात रद्द केले. पण हा शाबात आणि ह्या आज्ञा ज्या आहेत त्या देवानं रद्द केल्या नाहीत. कारण की त्या कशा आहेत? पवित्र आहेत, यथान्याय आहेत, त्या उत्तम आहेत, त्या आपल्या भल्यासाठी आहेत. कळालं का? बर, शेवटचा प्रश्न. देवाच्या ह्या 10 आज्ञा, देवाने 10 आज्ञा ज्या आहेत त्या वधस्तंभावरती रद्द का केल्या नाहीत? का केल्या नाहीत? मोशेच्या आज्ञा रद्द केल्या, त्या विरोधात होत्या. 10 आज्ञा का रद्द केल्या नाही? चांगल्यासाठी आहेत. म्हणजे त्याचा फायदा काय? लोक म्हणतात आम्हाला 10 आज्ञा नको आहेत, कंटाळलेत लोक. लोक म्हणतात की 10 आज्ञा देवानं रद्द केल्या नाही तर स्वतः रद्द करतात. ते स्वतःच ते वधस्तंभावरती खेळून म्हणतात की 10 आज्ञा रद्द झाल्यात. मग लोकांना ह्या आज्ञा आवडत नाहीत तर देवानं ह्या आज्ञा का ठेवल्या वधस्तंभाच्या नंतर देखील? लोकांना पापाची जाणीव नसती आणि आजपर्यंत कोण जिवंत राहिला असतं याची शाश्वती नाही. कारण की आज्ञा काय म्हणते? खून करू नको. बरोबर? खून करू नको म्हटल्यानंतर काय? खून करायचं नाही. पण ती आज्ञाच नाही तर कोणी कोणाचाही वध केला असता, कोणीही व्याभिचार केला असता, कोणीही लोभ धरला असता, कोणीही आईवडिलांचा मानपान राखला नसता, कोणीही चोरी केली असती, हे जग संपुष्टात कधीच आलं असतं. म्हणून देवाचे उपकार मानले पाहिजेत की ह्या 10 आज्ञेद्वारे काहीतरी भीती ह्या जगामध्ये आहे, देवाची काहीतरी भीती ह्या जगामध्ये आहे आणि त्या भीतीमुळे आपण आज जिवंत आहोत, नाही तर आपणही जगलो नसतो. अजिबात नाही. आणि हा मुद्दा तर आहेच, पण देवाचं वचन म्हणतं की ह्या 10 आज्ञा पण आता काय व्हायला लागल्यात? हळूहळू पुसून टाकण्यात येत आहेत.
कारण की जेवढा मनुष्य पाप करेल ना, तो देवापासून दूर जातो, देवाच्या चारित्र्यापासून दूर जातो, देवाच्या प्रेमापासून दूर जातो. आणि जेवढं देवाच्या प्रेमापासून वंचित, तेवढं देवाचं सत्य त्याच्या अंतःकरणातून निघून जातं आणि 10 आज्ञा पुसून टाकल्या जातात. तुम्हाला जर विचारलं की 10 आज्ञेपैकी तुम्हाला तंतोतंत किती आज्ञा पाठ आहेत अंतःकरणामध्ये, तोंडाने नाही, अंतःकरणामध्ये आपल्याला किती 10 आज्ञा पाठ आहेत? पाठ आहेत म्हणजे त्याचा अनुभव आपल्याला घडलाय. आपल्याला सोप्या कुठल्या वाटतात? आई वडिलांचा मान राख, खून करू नको, व्याभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, शेजाऱ्यांविषयी अभिलाषा बाळगू नको, कोरी मूर्ती करू नको. सोप्या 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 सोप्या. माझ्या अखेरीस तुला अन्य देव नसावेत असं असलं तर मग आपल्याला वाटतं की अरे देवाशिवाय आपण त्याच्यापेक्षा उच्च स्थान कोणालाही देऊ शकत नाही. जर दिलं, पहिली आज्ञा मोडली. पहिली आज्ञा मोडली, किती आज्ञा मोडल्या? सगळ्याच. कारण की देवाचं अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणाला कुठेही जरी तडा गेला तर देवाच्या अंतःकरणाला तडा गेला. विश्वासघात देवाचा जो आहे तो होत आहे. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं की 10 आज्ञा ज्या आहेत त्या 10 आज्ञा देवाचं चारित्र्य आहे, देवाचं प्रेम आहे. जोपर्यंत आपण देवाच्या प्रेमामध्ये आहोत तोपर्यंत देवाच्या 10 आज्ञा आपण पाळू. काही दिवसापूर्वी मी एक गोष्ट ऐकली. आज फक्त उजळणी झाली, काय हरकत नाही, पुढच्या वेळेस आपण पुढचा अभ्यास करू. मी एक गोष्ट ऐकली आणि ती गोष्ट फार मला मनाला भिडली. आणि ती गोष्ट मी काही ठिकाणी सांगितलेली पण आहे वचनामध्ये संदेश देत असताना. एक तरुण मुलगा जो एका वयोवृद्ध व्यक्तीच्या हाताखाली नोकर म्हणून काम करायचा. जुन्या करारातली गोष्ट आहे, जुन्या काळातली गोष्ट आहे, जुन्या करार नाही काळातली गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी काम करत असताना त्याचा जो मालक आहे तो मालक त्याला खूप त्रास द्यायचा आणि काबाड कष्ट करून तो काय करायचा, त्याचं आयुष्य व्यतीत करायचा, म्हणजे तो चालवायचा पुढे. तर त्या तरुणाला खूप वाईट वाटलं. तो तरुण म्हटला की ह्या क्रूर मालकाच्या हाताखाली मी किती दिवस काम करायचं, म्हणून तो फार कंटाळला आणि शेवटी तो म्हणाला की मला तुझं घरी काम करायचं नाही. मग तो मालक काय करायचा, चाबूक घ्यायचा, त्याला फटके मारायचं आणि म्हणायचं की बाबा तू नोकर आहेस, तुला स्वतःची इच्छा बाळगता येत नाही, मी सांगल ते काम करायचं, कारण की मी तुला पैसे देऊन खरेदी करून आणलेले. जुन्या काळात लोकांना खरेदी लोक विकत घेतले जायचे, जुन्या काळातली गोष्ट आहे. आणि मग हा मालक देखील एक वेळेस कंटाळला आणि म्हणाला की बाबा ह्या व्यक्तीसाठी कशाला वेळ घालवायचा, ह्याला बाजारात विकूया आणि दुसरा नोकर घेऊन येऊया. आणि म्हणून त्याला बाजारात घेऊन जातात आणि त्या तरुण व्यक्तीला, मुलग्याला असं एका उंच ठिकाणी ठेवतात जेणेकरून लोकांनी बघावं आणि बोली लावावी. आणि मग लोक येतात बाजारामध्ये, बाबा ह्याची काय किंमत आहे, ह्या मुलाची काय किंमत आहे. मग तो मालक म्हणतो ह्या मुलाची किंमत 500 रुपये. मग तो मुलगा म्हणतो बाबा तुम्ही पैसे देऊन मला विकत घेऊ नका, मी तुमच्या घरी काम करणार नाही, अजिबात काम करणार नाही तुमच्या घरी, पैसे आणि वेळ वाया घालवू नका तुमचा. मग लोक म्हणतात अरे हा तर गुलाम आहे, नोकर आहे, चाकर आहे, ह्याला ह्याची इच्छा नसते, मग हा का म्हणतो की घरी काम करणार नाही. मग लोक म्हणतात बाबा नको असला माणूस, निघून जातात. खूप वेळेस लोक येतात आणि त्या मालकाला विचारतात ह्या माणसाची, या पुरुषाची, ह्या तरुणाची किंमत काय. 20-25 वर्षाचा तरुण धडधाकट, लोक त्याच्याकडे बघून म्हणत असतील की बाबा हा जर माझ्या घरी नोकर आला तर माझं सगळं काम व्यवस्थित होईल. तो म्हणतोय नाही. मग दिवस संपल्यानंतर सायंकाळच्या समयी ज्यावेळेस बाजार संपत असतो त्यावेळेस एक तरुण एक वयोवृद्ध व्यक्ती काठी टेकत येतो आणि ह्या मालकाला विचारतो, म्हणतो की बाबा ह्या तरुणाची किंमत काय. मग तो मालक म्हणतो ह्या तरुणाची किंमत 500 रुपये आहे, 500 रुपये दे आणि ह्या तरुणाला तू तुझ्या घरी नोकर म्हणून ठेव. मग लगेच हा तरुण म्हणतो की बाबा तुम्ही 500 रुपये देऊन तुमचे पैसे वाया घालवू नका, मी तुमच्या घरी काम नाही करणार, अजिबात काम नाही करणार. मग हा तरुण वयोवृद्ध माणूस जो म्हणतो की बाबा 500 रुपये ना, मी 500 रुपयाच्या ऐवजी 1000 रुपये देतो, मालकाला म्हणतो, पण मला तरुण दे. मग तो मालक 1000 रुपये घेतो आणि ह्या तरुणाला त्या वयोवृद्ध माणसाच्या हाती सोपवून देतो. मग लगेच तो तरुण माणूस जो असतो तो म्हणतो बाबा तुम्ही पैसे देऊन फसलेला आहात, मी तुमच्या घरी काम करणार नाही, मी अगोदरच सांगितलं तुम्हाला.
बाबा तू घर चल चल घरी. मग घरी गेल्यानंतर तो सोफ्यावरती बसलेला असतो, हा मालक त्या ठिकाणी बसलेला असतो आणि हा तरुण म्हणतो की बाबा तुम्ही कशासाठी 1,000 रुपये वाया घालवले, तुमच्या घरी मी नाही काम करणार. मग हा वयोवृद्ध माणूस म्हणतो की बाबा तुला 500 रुपयाच्या ऐवजी 1,000 रुपये देऊन तुला मी याच्यासाठी खरेदी नाही केलं की बाबा तू माझ्या ठिकाणी त्या मालकाच्या घरी जसं मी तुला क्रूरपणे वागवीन तसं मी तुला क्रूरपणे वागवण्यासाठी या ठिकाणी आणलेलं नाही. तुला चाबकाचे फटके देऊन तुझ्याकडून काम करून घेण्यासाठी मी तुला ह्या ठिकाणी आणलेलं नाही. मी तुला 1,000 रुपये देऊन याच्यासाठी खरेदी केलं जेणेकरून तो क्रूर मालक जो आहे ना त्याच्यापासून तुला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी तुला 500 रुपयाच्या ऐवजी 1,000 रुपये देऊन खरेदी करून आणली. मग ते सगळं ऐकल्यानंतर हा तरुण जो आहे तो म्हणतो की आतापर्यंत एवढ्या प्रकारचं प्रेम, असं प्रेम मला कोणी दाखवलं नाही. आणि म्हणून तो तरुण जरी असला, धडधाकड जरी असला तर तो रडायला सुरुवात करतो आणि तो म्हणतो की आतापर्यंत कुणी मला अशा प्रकारचं स्वातंत्र्य दिलं नाही आणि तुम्ही मला 500 रुपयाच्या ऐवजी जास्त किंमत मोजून तुम्ही मला खरेदी केलं जेणेकरून त्या क्रूर मालकापासून माझी सुटका व्हावी, मला स्वातंत्र्य मिळावं. तुम्ही मला फक्त सांगा की तुमचं काम काय आहे, मी स्वइच्छेनं आनंदानं मी तुमचं काम करेन. आणि म्हणून तो तरुण म्हणाला की आतापर्यंत त्या मालकाच्या हाताखाली मी घाबरून काम करायचो, त्याच्यावरती प्रेम नसताना देखील मी काम करायचो, मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काम करायचो, पण आता मी तुमचं काम याच्यासाठी करेन कारण की मी तुमच्यावरती प्रेम करतो. तुमच्यावरती प्रेम करतोय म्हणून मी तुमच्यासाठी काम करेन. तो म्हणतो की तुम्ही काम काय आहे तेवढं मला सांगा. मग तुम्हाला काय वाटतं त्या वयोवृद्ध माणसाने त्याला काय सांगितलं असेल? आझाद आहे, पण काय काम सांगितलं असेल? योहानेचा 14वा अध्याय 15 वचन. तो वयोवृद्ध माणूस म्हणतो की बाबा तू माझ्यावरती प्रेम करतोस ना, बघू. तू म्हटलास ना की बाबा जे काय करशील ते प्रेमानं करशील, ठीक आहे. काय म्हटलं असेल तो वयोवृद्ध माणूस त्या तरुणाला? योहान 14:15. तो वयोवृद्ध माणूस म्हणतो बाबा तू खरंच माझ्यावरती प्रेम करत असशील, जर तुला माझ्या किमतीची जाणीव झाली असेल, जर तुला वाटतं की बाबा जेवढी तुझी किंमत आहे त्याच्यापेक्षा जास्त किंमत मी तुझ्यासाठी मोजली आहे, आणि जर खरंच तुझं माझ्यावरती प्रेम असेल तर तू काय कर, माझ्या आज्ञा पाळ. मग आज्ञापालन जे आहे ते कसं झालं पाहिजे? सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून का देवावरती प्रेम आहे म्हणून? जर तुम्ही आणि मी 10 आज्ञा याच्यासाठी पाळत आहोत की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं तर आपण स्वार्थी आहोत. आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून आपण 10 आज्ञा पाळत आहोत. जर तुम्ही आणि मी 10 आज्ञा पाळत आहोत जेणेकरून आपला अग्निगंधकाने नाश होऊ नये तर आपण भीतीपोटी 10 आज्ञा पाळत आहोत. त्याच्यामध्ये देखील आपला स्वार्थच आहे. आपण आज्ञा का पाळत आहोत? बाबा माझा नाश होऊ नये म्हणून आपण आज्ञा पाळत आहोत. पण देवाचं वचन म्हणतं की जर तुम्ही माझ्यावरती प्रेम करता तर माझ्या आज्ञा पाळा. म्हणजे त्या ठिकाणी देवावर प्रेम पाहिजे तरच आपण आज्ञा पालन करू शकतो. मूळ मुद्दा इथं स्वर्ग मिळेल का नाही, अग्निगंधकाने नाश होईल का नाही हा नाही. मूळ मुद्दा काय? देवावरती प्रेम आहे का, हा मूळ मुद्दा आहे. काही दिवसापूर्वी एक संदेश ऐकला मी. त्या संदेशामध्ये एका व्यक्तीनं साक्ष दिली आणि ती साक्ष अशी होती की एक आजी एका राज्यामध्ये, भारताच्या एका कोपऱ्याच्या राज्यामध्ये एक आजी जी होती तिनं त्याच्या लेकरांना, नातवंडांना सांगितलं की बाबा आपण सगळे एकत्र येऊया आणि थोडा वेळ आपण एकत्र राहूया. आणि म्हणून तिचे मुलं, मुली आणि मुलांची मुलं, मुलींची मुलं हे सगळे एकत्र आले आणि त्या ठिकाणी ते वेळ घालवत असताना ही आजी जी होती ती अचानक रडायला तिनं सुरुवात केली. मग सगळ्यांना प्रश्न पडला की बाबा आपण सगळे ह्या ठिकाणी आहोत आणि आजी का रडत आहे? मग कुणीतरी विचारलं आजी तुम्ही का रडत आहात? मुलग्यानं विचारलं आई तू का रडत आहेस? मग आई म्हणाली बाबा तुम्ही सगळे आहात पण माझे एक लेकरू आहे जे आज आपल्या संगती नाहीये.
म्हणजे तिचा एक मुलगा जो होता तो मरण पावला होता. तरुण वयामध्ये काहीतरी अपघात, काहीतरी कशाद्वारे तो मरण पावला. पण मरण पावला आणि जितके लोक त्या ठिकाणी होते तितक्या लोकांसमोर ती म्हणाली की बाबा जरी तुम्ही सगळेजण असला तरी देखील ती पोकळी जी निर्माण झाली ना माझ्या अंतःकरणामध्ये, ती पोकळी फक्त तोच व्यक्ती भरून काढू शकतो जो आज आपल्या संगती नाही. मग साक्ष अशी होती की जरी त्या ठिकाणी सगळे तिचे नातवंड, सगळे तिचे लेकरं, मुली आणि मुलं सगळे जरी होते तरी देखील त्या आजीला व्यवस्थित वाटलं नाही. का? कारण की तिथं प्रश्न असा नव्हता की किती लोक तिच्या संगती आहेत. तिथं प्रश्न असा होता की जी लेकरं तिची आहेत ती सगळी तिच्या संगती आहेत. का? नातं. आणि म्हणून ती रडत होती आणि ती म्हणत होती की जरी तुम्ही सगळे असला तरी देखील ती पोकळी जी आहे ती पोकळी भरून कोण काढणार. म्हणून देवाचं वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की जर आपलं नातं देवासंती असेल आणि देवाचं नातं आपल्या संती असेल तर आपण जर सार्वकालिकरित्या देवापासून दूर गेलो, आपला सार्वकालिक नाश झाला, तर जी पोकळी देवाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे ती पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही. कारण की तुमच्यासारखा दुसरा कोणीच नाही. ह्या जगामध्ये तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात. या ठिकाणी दुसरे जॉनी ब्रदर देवासाठी कोणीच नाही. त्यांच्यासारखा जुळा भाऊ जरी असला तरी नाही. देव म्हणाल की माझं जे लेकरू आहे ते माझं लेकरू माझ्या संगती पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी नातं होतं म्हणून ती आजी रडली. इतकं नातं खंबीर की बाबा लेकरू नाही आहे ना मला वाईट वाटतं. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी 10 आज्ञा आपण का पाळू? देवासंती नातं प्रेमाचं आहे म्हणून आपण 10 आज्ञा पाळू. त्याचा मोबदला आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल तो वेगळा. मोबदला मिळणं वेगळं, पण मूळ मुद्दा काय की देवावरती प्रेम आहे. जर देवावरती प्रेम नसेल तर आपण त्या तरुणासारखं सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी येशू ख्रिस्त आम्ही काय करू? आज्ञा पाळ. कोणत्या आज्ञा पाळू? ह्या आज्ञा पाळ. लहानपणापासून पाळत आले. कशा पाळल्या? ठीक आहे पाळल्यास ना, बर ठीक आहे. मग गरीबाला सगळं काय जे आहे ते तू दे आणि मग माझ्या पाठीमागे ये. मग मला कळेल की तू कोणत्या दृष्टिकोनातून 10 आज्ञा पाळल्यास. मग त्याचं प्रेम लोकांवरती नव्हतं, त्याचं प्रेम देवावरती नव्हतं. म्हणून तो काय झाला? खिन्न झाला आणि त्या ठिकाणाहून तो निघून गेला. म्हणजे थोडक्यात काय? सार्वकालिक जीवन म्हणजे फक्त स्वर्गाच्या राज्यात जाणं नव्हे, तर सार्वकालिक जीवन म्हणजे येशू ख्रिस्तासंती नातं जोडणं, त्याच्या प्रेमात पडणे आहे. जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या प्रेमात असाल तर तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा अनुभव या भूतलावरच मिळेल. स्वर्गाच्या राज्यात जायच्या अगोदर या भूतलावरती तुम्हाला त्या 10 आज्ञा पाळल्यानंतर त्या स्वर्गाचा अनुभव मिळेल. म्हणून मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी 10 आज्ञा पाळत आहात का? का देवावरती प्रेम आहे, मूळ मुद्दा तो आहे म्हणून तुम्ही 10 आज्ञा पाळत आहात? कारण की तो पॉइंट क्लिअर झाला पाहिजे. देवावरती प्रेम पाहिजे. जर देव म्हणाला की बाबा ठीक आहे, तुमचं माझ्यावरती प्रेम आहे, ठीक आहे, मला फार आनंद वाटतो, पण मी तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाणार नाही, काय करू आपण? देव म्हणाला नाही, पण जर म्हणाला तर काय करायचं मग? देव म्हणाला की ठीक आहे, आज्ञा पाळत आहात, पवित्र आयुष्य जगत आहात, तंतोतंत तुम्ही माझ्यावरती प्रेम करत आहात, पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण शक्तीने माझ्यावरती प्रेम करत आहात, फार चांगली गोष्ट आहे, मी तुमचं अभिनंदन करतो, पण मी तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाणार नाही. मग नाही, पण मग आपली प्रतिक्रिया काय असेल? अरे स्वर्गाचं राज्य नाही, मग बाबा नाही, मग आज्ञा नाही पाळणार, मग पवित्र आयुष्य नाही जगणार. असं का देवा? जरी मी गेलो नाही तरी चालेल, पण तुझ्या संगती जे नातं आहे तेवढंच मला पुरेसं आहे. आपला निर्णय काय असेल? आपला निर्णय काय असेल? म्हणून म्हटलं की सार्वकालिक जीवन म्हणजे ख्रिस्ती आयुष्य जे आहे ते हे करा, ते करू नका, ते केलं नाही तर ते होईल, हे नसून देवाचं नातं जे आहे ना ते प्रेमाचं नातं आहे. एवढं सोपं ख्रिस्ती आयुष्य. पण आपण काय केलं? हे करायचं नाही, ते करायचं नाही, ह्याच गोष्टी लोकांना शिकवल्या आणि लोक विचार करतात, अरे हा मूर्तीपूजा करायची नाही, हा मूर्तीपूजा करायची नाही, मूर्तीपूजा करायची नाही, मूर्तीपूजा करायची नाही. एवढंच त्यांच्या लक्षात. प्रेमाविषयी सांगितलं पाहिजे. जर त्याचं प्रेम देवावरती असेल तो मूर्तीपूजा करेल का? हो नाही. म्हणून प्रेमाविषयी बोला. आज्ञा जरी सांगितलं तर आज्ञेमध्ये प्रेम दाखवायचं देवाचं.
आणि म्हणून ज्यावेळेस लोकांना देवाचं प्रेम दिसेल, देवाचं नातं देवासंती जडलं जाईल, त्यावेळेस मोशेसारखे ते म्हणतील. ते काय म्हणतील? देवा, मी जरी स्वर्गाच्या राज्यात न आलो नाही, माझं त्या जीवनी पुस्तकातून नाव खोडून टाक, पण इतरांना तू स्वर्गाच्या राज्यात घेऊन चल. अशा प्रकारचं नातं ज्यावेळेस आपलं देवासंती घडेल, त्यावेळेस आपण ख्रिस्ती आयुष्य जगत आहोत याच्यावरती शिक्का मोडतो. अशा प्रकारचं आपलं ख्रिस्ती आयुष्य. आणि म्हणून आपल्याला किती जणांना वाटतं की आपण स्वर्गाचं राज्य मिळावं म्हणून फक्त देवाच्या आज्ञेत न राहता, किंवा अग्निगंधकाने देव नाश करणाऱ्या पापी लोकांचा त्याच्यापासून दूर राहावं म्हणून 10 आज्ञा पाळणं, याच्या व्यतिरिक्त देवावरती मी प्रेम करतो म्हणून मी त्याच्या आज्ञेत राहतो, देवावरती प्रेम करतो म्हणून तो जे काय सांगेल ते करायला मला आवडतं म्हणून मी 10 आज्ञा पाळत आहे, असं किती जणांना करायचं? तुमची जर इच्छा असेल तर आपण गुडघे टेकू, प्रार्थना. देवावरती प्रेम करा. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, आभार उपकार मानतो आजच्या वचनासाठी. आज परमेश्वरा पुन्हा एक वार तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की आज्ञा पाळाव्या तर तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून. परमेश्वरा, तुझ्यावरती प्रेम असेल तर आम्हाला आज्ञा पालन करणं आवडेल, सोपं जाईल. आणि परमेश्वरा, त्याच्यामध्ये आम्हाला बलिदान केल्यासारखं किंवा कोणत्या गोष्टी त्याग केल्यासारखं वाटणार नाही. म्हणून उपकार मानतो परमेश्वरा की तू आम्हाला सत्य शिकवलेलं आहेस, आणि हे सत्य आणखीन जास्त जाणून घेत असताना परमेश्वरा आणखी जास्त तुझ्या वचनाचा आम्ही अभ्यास करावा, तुझ्या प्रेमाची ओळख आम्हाला जास्त कळावी, त्यानुसार चालण्यासाठी आम्हाला इच्छाशक्ती मिळावी म्हणून आम्ही परमेश्वरा तुझ्या चरणी प्रार्थना करत आहोत, विनंती करत आहोत प्रेमळ पित्या की तुझा अनुभव आम्हाला घडावा. शैतान सदोदित प्रयत्न करत आहे की आम्ही तुझं वचन उघडू नये, आत्मसात करू नये, त्याच्यावरती मनन करू नये, कारण की त्याला माहीत आहे परमेश्वरा की तुझ्या वचनांवरती मनन केलं की तुझ्या प्रेमाचा आम्हाला अनुभव घडेल, त्याची प्रचिती आम्हाला होईल, आणि त्यानुसार आम्हाला अनुभव घडल्यानंतर पापाचं जे आमच्यावरती वर्चस्व आहे, त्या बेड्या ज्या आहेत त्या तुटून पडतील, आणि परमेश्वरा आम्ही बंधमुक्त होऊ हे सैतानाला माहीत आहे. म्हणून परमेश्वरा, सैतान आम्हाला दररोज प्रार्थना करण्यापासून, तुझं वचन ऐकण्यापासून, आत्मसात करण्यापासून दूर ठेवत आहे. विनंती करत आहोत परमेश्वरा की ते नवचैतन्य, ती स्फूर्ती आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा एक वार तू उत्पन्न कर. पवित्र आत्मा त्यांना आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा कार्यरत व्हावं, आणि परमेश्वरा तुझी ओढ जी आहे, जी आतापर्यंत होती पण परमेश्वरा जर कमी पडली असेल तर परमेश्वरा ती ओढ जी आहे ती आणखी उत्पन्न कर, ती तहान, ती भूक आणखी जास्त उत्पन्न कर, जेणेकरून परमेश्वरा जास्तीत जास्त वेळ तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही व्यतीत करू. आणि परमेश्वरा, आम्ही तुझ्यावरती प्रेम करतोय म्हणून आम्ही तुझ्या आज्ञा पाळाव्यात, तुझ्यावरती प्रेम करतो म्हणून आम्ही तुझ्या संगती असावं, तुझ्यावरती प्रेम करतो म्हणून आम्ही तुझ्या पाठीमागे यावं. अशा प्रकारचा आशीर्वाद तू आम्हाला दे. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहोत. आम्हा सर्वांना तू तारण दे, कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास दोषिता नकोस तर आम्हास वाईटापासून सोडली, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे.